नमस्कार, मी नीलम जगताप साबळे. सर्व प्रेक्षकांना जय महाराष्ट्र. आता बातम्या पाहूयात विस्ताराने. राज्य सरकारकडून 22 जानेवारीला सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. मुंबई विद्यापीठाच्या 14 परीक्षा लांबणीवर गेल्या आहेत. पुढील परीक्षा 31 जानेवारीला घेतल्या जाणार आहेत. 22 जानेवारीच्या सार्वजनिक सुट्टीच्या निर्णयाला आव्हान देण्यात आलं आहे. मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. सुट्टीला आव्हान देण्यासाठी रविवारी न्यायालयाचे दरवाजे खुले राहणार आहेत. मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. राज्य सरकारने 22 जानेवारीला सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे. मुंबई विद्यापीठाच्या 14 परीक्षा लांबणीवर गेल्या आहेत. पुढील परीक्षा 31 जानेवारीला घेतल्या जाणार. 22 जानेवारीच्या सार्वजनिक सुट्टीच्या निर्णयाला आव्हान देणारी याचिका दाखल करण्यात आली आहे. यावर उच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. सुट्टीला आव्हान देण्यासाठी रविवारी न्यायालयाचे दरवाजे खुले असतील. 22 जानेवारीच्या सुट्टीवर आक्षेप घेत विधी विभागाच्या शिवांगी अग्रवाल, सत्यजित साळवे, वेदांत अग्रवाल, खुशी बांगिया या 4 विद्यार्थ्यांनी मुंबई उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल केली आहे. तसेच या याचिकेवरील सुनावणीसाठी रविवारी विशेष खंडपीठ स्थापन करण्याची मागणी सुद्धा करण्यात आली आहे. मुंबई उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल करण्यात आली आहे. राज्य सरकारकडून 22 जानेवारीला सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. आपले प्रतिनिधी शुभम उमाळे आपल्यासोबत जोडले. शुभम, सार्वजनिक सुट्टीच्या निर्णयाला आव्हान देणारी याचिका दाखल करण्यात आली आहे. काय अधिकची माहिती? बरोबर नीलम, सर्वात मोठी गोष्ट आहे, मोठी बातमी आहे की 22 जानेवारीला जे सुट्टी दिली आहे त्याच्यामध्ये शिवांगी अग्रवाल, सत्यजित साळवे, वेदांत अग्रवाल, खुशी यांनी जी आहे उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल केली आहे. त्यांचं असं म्हणणं आहे की सार्वजनिक सुट्टी जी आहे ती नाही द्यायला पाहिजे. त्यांचं असं सोबत म्हणणं आहे की देशभक्ती, व्यक्तिमत्व किंवा ऐतिहासिक व्यक्तीच्या स्मरणात सुट्टी जाहीर केली जाऊ शकते, पण सामाजिक विशिष्ट वर्गास किंवा धर्मास, समुदायास खुशी करण्यासाठी सुट्टी जाहीर करणे हे खूप चुकीचं असल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे. आणि याच्यासाठी आज जी आहे सुनावणी होण्याची शक्यता आहे. आज विशेष कोर्ट जे आहे ते सुद्धा यासाठी घेण्यात येणार आहे. नीलम, आणखीन कोणी या याचिकेला पाठिंबा दर्शवलाय का? माहिती आपल्यापर्यंत आलेली नाहीये. फक्त एवढंच आहे आपल्याकडे अपडेट की आज जी आहे सुनावणी होण्याची शक्यता आहे आणि उद्याच 22 जानेवारी आहे. मुळात बघायला गेलं तर देशात आणि सर्व महाराष्ट्रात उत्साहाचं वातावरण आहे राम प्रतिष्ठापना सोहळ्यासाठीचा, आणि त्यामध्ये आता ही एक बाब समोर आलेली दिसत आहे. नीलम, धन्यवाद शुभम, तुम्ही दिलेल्या माहितीसाठी.